आज बने अगदी आगळी वेगळी अशी कढीपत्त्याची पूड चटणी. त्यासाठी तवा घ्यायचा, 1 मोठा चमचा घालायची चण्याची डाळ, 2 मोठे चमचे तीळ. हलकंसं जिन्नस भाजायची, नंतर आपण काढून घ्यायचं एका ताटामध्ये. त्याच तव्यावरती 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा घालायचे आपण त्यात काळी मिरी म्हणजे 10-12 अशा आणि 1 चमचा तीळ. पुन्हा हे जिन्नस आपण अगदी हलकी मंद भाजायची. भाजली गेली, रंग बदली झाला की तेही काढून घ्यायचं. सुक्या मिरच्या घ्यायच्या 4-5 अशा, त्याही भाजायच्या, त्यासुद्धा काढायच्या. नंतर त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकायचे आणि त्यानंतर कढीपत्ता अगदी स्वच्छ धुवून अगदी कोरडा करून नंतर त्याच्यावरती आपण घालायचा आणि नंतर ते कुरकुरीत असा होतो म्हणजे तोही आपला रेडी झाला आहे. त्यालाही काढायचं, त्या जिन्नसावरती आपण टाकायचं. सगळं काही मिक्स झालं आहे. आता आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळी आपण अगदी पूर्ण अगदी डाळ, कढीपत्ता सगळं काही घालायचं. 1 चमचा आमचूर पावडर टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी आपण त्याला दळून घ्यायचं. मस्त अशी बघा आपली कढीपत्त्याची पूड चटणी जबरदस्त अशी रेडी झाली.